कोणाचं पहिलं काम आहे का? पहिले कोणाचं काम आहे? आरोग्य खात्याचं. मग आरोग्य खाते ह्या सगळ्या इमारतीचं जे बांधकाम आहे, मी अजय जाधव, डेप्युटी इंजिनियर, साबा विभाग, पालघर. ह्या इमारतीचं काम जवळपास 5-6 वर्षापासून सुरू आहे आणि आता हे अंतिम टप्प्यात आहे. जवळपास काम 95% सिव्हिलचं काम म्हणजे सगळं बांधकाम आणि इलेक्ट्रिकलचं कामसुद्धा इथे उपअभियंता साहेब आहेत तिथले, तर ते सुद्धा काम 95% झालेलं आहे. माननीय जिल्हा शल्यचिकित्सक साहेब या निधीसाठी प्रयत्नशील आहे. सर्व प्रशासनासाठी प्रयत्न आहे आणि हे सगळं काम जे आहे ते 120 कोटीचं त्याला प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे आणि हे काम हे एकदम अंतिम टप्प्यामध्ये आहे. निधी उपलब्ध झाल्यानंतर साधारणतः 1-1.5 महिन्यात ते 2 महिन्याच्या कालावधीमध्ये ही इमारत आम्ही निधी उपलब्ध झाल्यानंतर आरोग्य विभागाकडे हस्तांतरित करू. सर, आजपर्यंत आरोग्य खात्याने तुमच्याकडे किती निधी दिली? आतापर्यंत आरोग्य विभागाने 66 कोटी रुपये आमच्याकडे वर्ग केलेले आहेत. त्याच्या माध्यमातून ही सगळी इमारत किंवा जे तुम्ही आपण बघताय समोर जे काही दिसतंय हे सगळं बांधकाम झालेलं आहे. विद्युत विभागाचं सुद्धा जवळपास 18 कोटीचं काम झालेलं आहे याच्यामध्ये आणि इतरही कामं आता प्रगतीमध्ये आहेत. जवळपास ही फक्त 95% 5% थोडंसं टचअप कलर म्हणा किंवा थोडं दरवाजी खिडकी आहे ते किरकोळ कामं शिल्लक आहेत. ही तात्काळ आम्ही निधी उपलब्ध झाल्यानंतर पूर्ण करू. मग अजून तुम्हाला निधी लागणार आहे का नाही लागणार? मग त्याच निधीमध्ये पूर्ण करणार आहे? नाही, एकूण 120 कोटीमध्येच हे सगळं काम कंप्लीट होणार आहे. त्यातला 66 कोटी निधी मिळालेला आहे. उर्वरित निधी आहे तो त्याच्यासाठी प्रशासनामार्फत प्रयत्न चालू आहे. आरोग्य विभागाबरोबर प्रयत्न चालू आहेत. आरोग्य विभागाने उर्वरित रक्कमसाठी मागणी केलेली आहे का? ह्याच्यासाठी वारंवार आपण पाठपुरावा करून मागणी केलेली आहे. ॲक्च्युली कसं असतं, टोटल जी रक्कम मंजूर झालेली आहे तर ती त्याच्यासाठी वेगळी मागणी करायची गरज नाही. ती पूर्ण येते शासन स्तरावरून ती आली पाहिजे. ती त्यासाठी सतत पाठपुरावा चालू आहे. ह्याच्यासाठी पालकमंत्री महोदयांकडे एक मिटिंग झाली, माननीय आरोग्यमंत्री महोदयांकडे मिटिंग झाली. नंतर ह्याचा सतत पाठपुरावा आताही म्हणजे दर आठवड्याला आज माझा एक अधिकारी मंत्रालय स्तरावर जाऊन ह्याचा पाठपुरावा करतो. जल जीवनवाले या इथूची पालघर जिल्ह्यामध्ये परराज्यामधून पण लोक इथे येऊन म्हणून आपल्याला रात्र दिवस लोक रस्त्यावर मरतात, ॲक्सिडंट होतात. या गरोदर महिला आहेत त्या नाशिक आणि आपला गुजरात, सेल्वास अशा ठिकाणी जातात आणि गुजरात आणि सेल्वास ठिकाणी जर एवढा आदिवासी जिल्हा असून सुद्धा परराज्यामध्ये आपल्याला जर उपचारासाठी जर जावं लागत असेल आणि उपचार घेता घेता जर रस्त्याला जर जीव दगावत असतील तर एवढी शोकांतिका कुठेच नाही असं मला हे वाटतं. तुम्ही आता पत्रकार दिलेलं आहे शासनाच्या डिपार्टमेंटला, पण त्यांनी काय सांगितलेलं आहे कधी सुरू करते? कारण आता आम्ही सुद्धा बघितलेलं आहे त्यांनी एक तारीख तर ठरवलेली नाही, फक्त महिने जातात, वर्ष जातात. बस काय सांगितलं, निधी अपुरा पडतो, मग काय त्याच्याबद्दल? मला तरी का रात्रीच्या माहितीप्रमाणे त्यांनी रात्री जवळजवळ 2 वाजेपर्यंत हे लोक बसले आणि त्याच्या माध्यमातून इथूनचा प्रस्ताव लगेच त्यांनी आता संकल्प चालू आहे आजचा याच्यामध्ये अधिवेशनमध्ये. संकल्पाच्या माध्यमातून लवकर निधी त्याला द्यावी आणि 3 महिन्याचा कालावधीमध्ये दिलाय आणि मागे जर 3 महिन्याचा कालावधी दिला आणि 4थ्या महिन्यामध्ये इथेच परत आम्ही येणार मोठ्या संख्येत, याच्यापेक्षा 4 पट मोठा असेल. जर शासनाने जर आमची या मोर्चाची दखल घेतली नाही तर या ठिकाणी परत 4 पट्टीने आम्ही या ठिकाणी आंदोलन वेळ आली तर आम्ही स्थगिती नाही झाली. जर झालं नाही याच्यामध्ये तर आम्ही रस्त्यावर उतरू, इथे थांबणारच. जर झालं नाही तर आम्ही रस्त्यावर उतरू, रस्त्यावर आंदोलन करू. शेवटी जीवन मरणाचा प्रश्न आहे ना आमचा. हा वैयक्तिक प्रश्न नाही मिळत का आम्हीच इकडे दवाखान्यामध्ये येणार आहेत का? आमचीच लोक येणार आहेत का? पालघर जिल्ह्यामध्ये सर्व जाती धर्माची लोक या ठिकाणी उपचार घेतात. वाढवण बंदरासंदर्भामध्ये काय झालं? वाढवण बंदर ह्या जागतिक लेवलला आहे. आपण याच्यामध्ये भूमिसेनेचा हा विरोध आहे, सर्व या संघटना आहेत त्यांचाही विरोध आहे. तुम्ही बोलतात विरोध आहे, पण आत्ताच कलेक्टरच्या दालनामध्ये तर ज्यांची जमीन गेलेली आहे बाधित त्यांना मोबदला पण मिळायला सुरुवात केलेली आहे. मग कसं बोलू शकतो आपण वाढवण बंदर, भुकवे बंदर रद्द कसं बोलू शकतो?